रेस्टॉरंट सारखी एकदम कुरकुरीत आणि खमंग कांदा भजी घरी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण भजी कुरकुरीत करण्याची आज मी एक तुम्हाला सिक्रेट टिप्स सांगणार आहे. सर्वप्रथम थोडे धने हलके रोस्ट करून जाडसर क्रश करून घ्या. आता उभे चिरलेले कांदे घ्या, त्यात क्रश केलेले धने आणि ओवा घालून एकत्र करा. त्यानंतर त्यात मीठ टाका, कारण मीठ घातल्यामुळे कांद्याला लगेच पाणी सुटू लागतं. आता यामध्ये थोडी हळद, लाल तिखट, थोडा किचन किंग मसाला, चाट मसाला, जिरे पावडर, गरम मसाला आणि धने पावडर टाका. हे सर्व मसाले कांद्याला चांगले लावून घ्या. या मसाल्यामध्ये बारीक चॉप केलेली मिरची आणि सर्वांचा आवडता फ्रेश कोथिंबीर घाला. यानंतर चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून हे मिश्रण हाताने चांगले चोळून मिक्स करा. जसे तुम्ही हे मिक्स कराल तसे कांद्याला छान पाणी सुटेल. आणि इथेच आहे आजची आपली महत्वाची टीप. या मिश्रणात लगेच थोडासा लिंबाचा रस पिळून घ्या. लिंबू टाकल्याने भजी एकदम खुसखुशीत होतात. आता यामध्ये आवश्यकतेनुसार बेसन आणि थोडा कॉर्नफ्लॉवर टाका. यामध्ये पाणी अजिबात ओतायचं नाही. कांद्याला सुटलेल्या पाण्यावरच हे मिश्रण एकत्र करायचं आहे. हे बॅटर थोडे ड्रायच ठेवावे लागते. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी ऍड करून आपल्याला हवं तसं बॅटर कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घ्यायचं आहे. हे बॅटर 10 मिनिटे तसेच मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्या. 10 मिनिटानंतर कढईत तेल चांगले कडक गरम करून घ्या आणि तयार झालेले पकोडे तेलात सोडायला सुरुवात करा. भजी तेलात सोडताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. भजी आधी हाफ डन करून घ्या, ज्यामुळे ती आतून छान शिजतील. त्यानंतर ती पूर्ण गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून काढा. अशा प्रकारे आपल्या हॉटेल स्टाईल गरमागरम आणि कुरकुरीत कांदा पकोडे तयार झालेले आहेत. त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी तळून घेतलेली मिरची आणि मीठ अजिबात विसरू नका. तुम्हाला जर अशाच मस्त रेसिपीज पाहायला आवडत असतील तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा.